नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर इथं तुम्ही आज बघू शकता, मी तुम्हाला 36 साईजचे डीप नेकमध्ये कटिंग कशी करायची ते सांगणार आहे. तर इथं तुम्ही ब्लाऊज पीस बघू शकता. हा पूर्ण वर्कवाला ब्लाऊज पीस आलेला आहे. तर याच्यावरचा गळा हा खूप ब्रॉड आणि छोटा होता. तर आपल्याला याला डीप नेकमध्ये कटिंग करायचे आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा. आणि चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा, इथे डीप नेकचे मेजरमेंट मी तुम्हाला इथे दाखवत आहे. तर बघा, उंची ही आपली 14 इंच आहे. तर एक प्लस करून आपण 15 इंच घेतलेली आहे. छाती 36ची आहे, त्याचा चौथा भाग 9 इंच, कमर 28 आहे. बाही लांबी ही 5 इंच आहे, अर्धा इंच ॲड करून 5.5 इंच. दंडघेरा फिटिंगच्या वेळेस लागतो आपल्याला. पुढचा गळा हा आपला 5.5चा आहे, अर्धा इंच ॲड करून 6 इंच झाला आहे. मागचा गळा हा आपला 8.5चा आहे, 9 इंच, अर्धा इंच ॲड करून 9 इंच झाला आहे. हा डीप नेकमध्ये जातो, त्याच्यामुळे आपल्याला शोल्डर हे 5 इंच घ्यायचे आहे आणि आपल्याला शोल्डर पट्टी 3 इंचाची ठेवायची आहे, म्हणून आपण 2 इंच ही गळा रुंदी घेतलेली आहे. चला मग आता आपण सुरुवात करूया. इथं बघा, मी अस्तर हे असं डबल फोल्डेड करून घेतलेले आहे. ओपन साईड ही समोरच्या भागला ठेवलेली आहे, बंद बाजू ही आपल्याकडल्या साईडला ठेवलेली आहे. तर बघा, आता कटिंग करून घेऊयात. तर सुरुवातीला आपल्याला सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे, खाली कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर बघा, आपल्याला इथं उंची टाकून घ्यायची आहे. तर बघा, 14 इंच प्लस 1 इंच 15 इंच अशी खूण करून घेतली आहे. आपण 15 इंचावर एक खूण करून घेतली आहे. आता आपल्याला इथं शोल्डर टाकून घ्यायचं. इथं 5 इंचाचं शोल्डर टाकायचं आहे. हे बघा, गळा रुंदी ही 2 इंच टाकायची आहे. तर मुंडा आपल्याला हा 5.25 इंचाचा टाकायचा आहे. आणि आपल्याला वरून आपण शोल्डर 5 इंचाचे घेतलेले आहे, तर आपल्याला इथून 5.5 इंच घ्यायचे आहे. हे बघा, 5.5 इंच घ्यायचे आहे इथून, आणि वरून शोल्डर 5 इंचाचे घेतले आहे, खाली 5.5 इंच घ्यायचे आहे. याच्याने काय होते, आपले काके ते ब्लाऊज घट्ट होत नाही, टाईट होत नाही. त्याच्यामुळे आपण कधीही आपण शोल्डर 5 इंचाचे घेतले तर खालून 5.5 इंचच घ्यायचे आहे. तर बघा, असं क्रॉस लाईन ओढून घेतली आहे. एकदा चेक करून घ्यायचं. इथं 5.5 इंचावर एक खूण करून तिथं आपल्याला आता छातीची घडी टाकायची आहे. तर बघा, छातीची चौथा भाग 9 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आपल्याला 11 इंचाची घडी टाकून लाईन ओढून घ्यायची आहे अशी. तर बघा, त्याच्यानंतर 1 ते 1.25 इंचावर आपल्याला खूण करून याचा निम्मा काढून, लाईनचा निम्मा काढून आपल्याला छातीचा चौथा भागचा हे करून हे तिन्ही पॉईंट आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपल्या इकडं काकेमध्ये थोडंसं खाली असं उतरवायचं आहे. अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पाठीमागील गळ्यानुसार शोल्डर किती टाकायचे तो चार्ट पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तो चार्ट तुमच्याबरोबर शेअर करेल. हे बघा, खाली कमरेचा चौथा भाग 1 इंच टक्सला पाठीमागील आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशी मिळून आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर आपल्याला पाठीमागील गळा टाकायचा आहे. गळा रुंदी 2 इंच घेतलेले आहे आपण आधीच. इथं बघा, 9 इंचावर खूण करून 2.5 इंच घेतली आहे आपण. अशा पद्धतीने हे आपल्याला ओढून घ्यायचे आहे. 1 इंचावर खूण करून आपल्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा, आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं कट करून घेतलं आहे. तर बघा, इथं पाठीमागील टक्स तुम्हाला सांगायचा राहिला होता. इथं बघा, 4 इंचावर आपण टक्स देऊन 1 इंचाचा अर्धा इंचाचा टक्स द्यायचा आहे आणि उंची 4 इंच ठेवायची आहे. हे बघा, अशी क्रॉस लावून देऊन आणि आपल्याला कमरेकडल्या साईडलाही अर्धा इंच घेऊन क्रॉस लाईन ओढायची आहे. याने आपण टक्स टाकल्यानंतर कपडा असा खालीवर होत नाही, फिनिशिंगमध्ये येतो. तर बघा, कट करून घेऊयात आपण हे सगळं. अशा पद्धतीने
ही गळा मी स्टिचिंगच्या वेळेस कट करणार आहे. तर बघा आपल्याला हा पाठीमागटला साईड ठेवून समोरील बाजू आपल्याला कट करायची आहे. शिलाई आपल्याला आयहुक पट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं, त्याच्यामुळे इथं बघा अर्धा इंचावर खून करून मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेते. तर बघा इथं आता ही पाठीमागचा आपल्याला पार्ट ठेवून आहे तसं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे बघा हे अर्धा इंच एक्स्ट्रा आपण साईडला काढलेलं आहे. खालून आपण हे सरळ लाईन मोडून घ्यायची आहे अगदी. आता हे पूर्ण आहे तसं एकदा ड्रॉ करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने हे बघा आता पूर्ण ड्रॉ झालेलं आहे आपलं. गळ्याची मार्किंग करून घेऊयात आपण इथं. तर बघा सगळ्यात आधी आपल्याला पाठीमागील भागांपेक्षा समोरील भाग हा 1 इंचाने एक्स्ट्रा असतो, कारण हे आपले क्रॉसपट्टीचे ब्लाऊज आहे. त्याच्यामुळे आपल्याला क्रॉसपट्टी अटॅच करण्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा लागतं शिलाई मार्जिनसाठी. तर बघा इथून आपण 5.5 इंच टाकलेला आहे, कारण आपला शोल्डर हे आपण 5 इंचाचं घेतलं आहे. त्याच्यामुळे काकेत आपला फिट होऊ नये म्हणून, टाईट होऊ नये म्हणून आपल्याला इथं खाली 5.5 इंच घ्यायचं आहे. मुंड्याचपाशी मुंडा हा आपल्याला 5.5 इंच घ्यायचा आहे. जर तुमचा डीप नेक असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने कटिंग करायची आहे. ब्लाऊज हा आपल्याला कधी टाईट होत नाही. हे बघा समोरील भागाचा आता आपल्याला मुंडा कट करून घ्यायचा आहे. अर्धा इंचावर खून करून आपल्याला हा मुंडा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर बघा आता आपल्याला समोरील गळा टाकायचा आहे. तर बघा आपल्याला समोरील गळा हा 5.5 इंचाचा आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन असे मिळून 6 इंचावर खून करून घेतली आहे. आता हे आपण ड्रॉ करून घेऊन गळ्याला असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने खूप सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीने आपल्याला देऊन घ्यायचं आहे. तर आता आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्जिन करायचं आहे. तर बघा 3 इंचावर आपल्याला क्रॉसपट्टी टाकून घ्यायची आहे. दोन्ही साईडला आपल्याला 3-3 इंच घ्यायचं आहे आणि एक सरळ लाईन मोडून घ्यायची आहे. 3 आपण खुणा करून घेऊया आणि सरळ लाईन मोडून घेऊया. हे बघा आणि आपल्याला हे वरती अर्धा इंच असं घेऊन आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीला. तर बघा आता टक्स पॉईंट घ्यायचा आहे. आता आपल्याला 9.5 इंचावर टक्स पॉईंट घेतला आहे आपण आणि इकडून 4 इंचावर घेतलेला आहे. याचा निम्म करून आपल्याला टक्स पॉईंटला साठी आपल्याला इथं 4 इंचावर घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला आपल्याला 3.5 इंचावर घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे 2 क्रॉस डॉट जोडून घ्यायचे आहेत. हे बघा आता हे आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. तर 2 इंचाचा टक्स टाकलेला आहे. तर आपल्याला हे आता क्रॉस ह्याच्यात प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर एकदम परफेक्ट असा आकार येऊ शकतो. तर बघा आता आपल्याला कमरचं माप टाकायचं आहे. 7 इंच कमर, 2 इंच शिलाई मार्जिन आणि 2 इंचचा आपला हा टक्स अशा पद्धतीने. आणि आपल्याला प्रिन्सेस कटचा पार्ट जोडण्यासाठी इकडून अर्धा इंच शिलाई मार्जिन असं वाढवून घेऊन हे क्रॉस लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर बघा आता हे आपल्याला पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा क्रॉसपट्टी कट करून घेते. तुम्हाला याच्यानंतर कोणता व्हिडिओ पाहिजे आहे किंवा कटोरी प्रिन्स कट अशा पद्धतीने कुठल्या साईजचा व कुठल्या पॅटर्नचा ब्लाऊज कटिंग पाहिजे आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की करा. मी तुम्हाला तो व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल. हे बघा अशा पद्धतीने कट करून घेतला आहे.
समोरील मुंडा कट करायचा विसरायचा नाही आपल्याला, पाठीमागील मुंडा कट करायचा नाही. अशा पद्धतीने आपले हे समोरील साईडची पूर्ण कटिंग झालेली आहे. हे बघा इथं मी तुम्हाला दाखवते. क्रॉसपट्टी ठेवून हे बघा अशा पद्धतीने एकदम परफेक्ट अशी टीप नेकमध्ये. तर बघा अस्तरचा कपडा हा खूपच कमी होता. मी बाहीसाठी इथं जॉईंट देणार आहे नंतर, त्याच्यामुळे मी तुम्हाला न्यूजपेपरवर त्याची बाहीची कटिंग दाखवणार आहे. हे बघा डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे. समोरील साईडला हा खुला ठेवायचा आहे आणि बंद साईड आपल्याकडे घ्यायची आहे. तर बघा बाहीची उंची आपली ही 5.5 इंच आहे. 5 इंचाची बाही तयार पाहिजे आपल्याला, त्याच्यामुळे अर्धा इंच हे एक्स्ट्रा घेतला आहे. जर विदाऊट अस्तर तुमचे ब्लाऊज असेल तर तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर बघा आपल्या छातीच्या घडीनुसार ही बाहीची घडी टाकायची आहे 9 इंचाची. दोन्ही साईडला 9 इंच टाकून आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने तर बघा बाहीची खोली टाकायची आहे आपल्याला 2.5 इंचावर, आणि तर 1 इंच इथं आणि 1 इंच इथं असे 2 खुणा करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता हे क्रॉस जोडून घ्यायचे आहे. ही बाही कटिंगची मी खूप सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली तर एकदम परफेक्ट अशी बाही फिट बसते, गोळ वगैरे काही येत नाही. या दोन्ही सेंटरचं एक मध्य काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला 3 पॉईंट भेटले आहे, तर त्यात तिन्हीचंही आपल्याला मध्य काढायचे आहेत 2 जाग्यावर. इथं बघा मधले 3 पॉईंट भेटले आहेत, त्याचे अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच खाली देऊन आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा हे पाठीमागील मुंड्याचा आकार आहे तो वरून द्यायचा आहे असा, आणि समोरील मुंड्याचा आकार हा आपल्याला असा खालून द्यायचा आहे. मग अशा पद्धतीने तर आपल्याला इथं दंडगिरी टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर. तर बघा 5.5 इंच दंडगिरी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असे करून आपल्याला हे क्रॉस जोडून घ्यायचे आहे. तर आता आपल्याला बघा हे कटिंग करून घ्यायचे आहे. सगळ्यात आधी आपण इथून कट करून घेऊया. तर बघा सगळ्यात आधी आपण पाठीमागील मुंडा हा कट करायचा असतो. तर पाठीमागील मुंडा कट केला, त्याच्यानंतर आपल्याला हे ओपन करून पुढील मुंडा कट करायचा आहे. बाही कटिंग करण्याची खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही कुठल्याही साईजची बाही कटिंग करा. छातीचा चौथा भाग टाकून बाही कट करायची आहे. बघा किती सुंदर असा बाहीला लुक आलेला आहे. तर बघा हे आपले पूर्ण कटिंग झालेलं आहे पूर्ण साईजचं. तर बाही कशी जॉईन करायची तेही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा हा खूप असा एम्ब्रॉयडरीचा ब्लाऊज पीस होता. तर याचा पाठीमागील गळा हा आपल्याला खूप छोटा आहे, पण आपल्याला याचा डिपने करायचा आहे. खूप सुंदर अशी मी डिझाईन तुमच्याबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.